नमस्कार मंडळी, मी रुचिरा तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये। आणि आता माझ्याबरोबर आहे आई। आणि मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे मामांचे 3 रूम आहेत, पण त्यांनी हा एक मिडलचा रूम बांधला आहे जो एकदम कॉमन रूम आहे सगळ्यांसाठी, म्हणजे तिन्ही भावंडांसाठी एक कॉमन रूम। ठीक आहे, इथे एंट्री केल्यावरच हे आहे, इथे त्यांचा गणपती बसतो आणि रूम बघा किती सुंदर आहे। एकच मोठा तिन्ही भावांसाठी एक कॉमन रूम, जिथे ती लोक एकत्र गणपतीला येतात। त्यांची प्रत्येकाची पर्सनल घरं आहेत वेगवेगळी, पण इथे त्यांनी स्वतःचं असं नाही की तिन्ही भावांनी आपण एकत्र यायचं। प्रत्येक फंक्शन, लग्न किंवा दुसरे काही प्रोग्राम असो, सो सगळ्यांनी एकत्र ह्याच घरामध्ये यायचं, इथेच गणपती आणायचा आणि इथेच किचनमध्ये सगळ्यांनी एकत्र राहून, हे बघा भांडी पण बघा, मोठी मोठी भांडी आहेत की जेणेकरून पूर्ण फॅमिली, 3 भाऊ एकत्र, बहिणी एकत्र। आणि आई मला सांगा त्या फोटोमध्ये काय काय आहे, कोण कोण आहे, या ना। हे आमचे वडील आहे, हा हे आहे आईचे वडील, आणि हे पण आईचं वडील आहे, माझा वडील आहे, हे आजी आमची। ओके, आणि आमची हे चुलता 3 नंबर। अच्छा, हा 2 नंबर चुलता, हा मोठा चुलता। ओके, आणि हा फोटो कधीचा आहे, किती इयर? 1970। 1970 मधला जो फोटो आहे। आणि आपण म्हणतो की आपण आपल्या मागच्या पिढीला, म्हणजे आपल्या थोरांना कधी विसरू नये, त्यांचे आशीर्वाद कायम असावे म्हणून ह्या फोटोंची पूजा वगैरे सगळं व्यवस्थित ते करतात, त्यांना नेहमीच स्मरणात ठेवतात। कारण आपल्या नाटक केलेलं तुमचे बाबा, ओ माय गॉड, आईने अजून एक स्पेशल गोष्ट सांगितली की आईचे जे बाबा होते ते त्यांनी भीमाचं कॅरेक्टर केलेलं आणि त्यांची आठवण म्हणून त्यांनी तो फोटो ठेवलाय। म्हणजे ही फॅमिली आपल्या आई वडिलांना, त्यांच्या आठवणींना किती सुंदर जपते बघा। तो फोटो अक्षरशः त्यांनी मोठा करून ठेवलाय, अमेझिंग। आणि देवघर म्हणजे इथे गणपतीसाठी स्पेशली जागा आहे आणि हे आहे त्यांचे देवघर, जे अतिशय सुंदर आहे। अगदी छान पूजा करायला इथे प्रत्येक जण इथे येऊन पूजा करतं, जे आपण म्हणतो मूळ देवघर तसं आहे। आणि इथे गणपती बसतो। गणपतीला एकदा येऊन मी खरंच यांची मजा आणि हे जे एकत्र कसं सेलिब्रेट करतात गणेशोत्सव किंवा है ना। आई म्हणते केवढा गणपती असतो, एवढा मोठा गणपती असतो पूर्ण फॅमिलीचा। आणि मुळात सगळी भावंड पूर्ण फॅमिली है ना, तुमचे 3 भाऊ आहे ना, हे 3 भाव, हे चुलत भाव, त्यांची पोरं बिरा सर्व, सुना बिना, आमचं चुलत गडीच्या सर्व सुना लेका सर्व, हे 100 लोक होतात। म्हणजे ह्या घरात गणपतीला 100 लोक एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करतात। वाव, हे किती म्हणजे कौतुकास्पद आहे। असं आता ह्या जनरेशनला बघायला नाही मिळत की गणेश उत्सव 100 लोक घरातली एकत्र येऊन। खरंच खूप सुंदर फॅमिली आहे ही आणि अगदी खूप गोड फॅमिली। मी इथे आल्यावरती ना मला असं कधीच वाटत नाही की मी कुठे दुसरीकडे आली आहे। आई तर नेहमीच अगदी लेकीसारखंच प्रेम करत असते, सो ती असली की मी खूप कम्फर्टेबल असते। पण इतक्या गोड घरात कोणाला नाही पुन्हा पुन्हा यावंसं वाटणार। सो इतकी सुंदर यांची फॅमिली आहे आणि स्पेशली माझी आई खूप सुंदर आहे आणि ती जितकी सुंदर बोलते त्याप्रमाणे तिचं सुंदर व्यक्तिमत्व आहे। ती खूप सगळ्यांना जपते, तिच्या हातचं जेवण तुम्ही एकदा खाऊन बघा, पुन्हा पुन्हा तिला सांगाल की मी तुझ्याकडे खायला येतोय। सो अशी सगळी ही फॅमिली आहे। सो तुम्ही कनेक्टेड राहा। यापुढेही मी पूर्ण अजून बरीचशी टूर बाकी आहे आपली। मी ह्या लग्न घरात आली आहे, पण मी तुम्हाला प्रत्येकाच्या घराचं एक विशेष सांगते। आता हे तुम्हाला मी मधलं घर दाखवलं, त्याच्यानंतर मोठ्या मामांचं घर आहे, छोट्या मामांचं घर आहे। आता फक्त आतापर्यंत आपण लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही मधल्या मामांचं घर बघितलं आणि हे मेन घर जिथे सगळे 100 लोक एकत्र येतात आणि मस्त सेलिब्रेशन करतात। त्याच्यानंतर मग छोटे मामा आणि मोठे मामा ह्यांच्या घराचा व्हिडिओ आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बनवू। तोपर्यंत कनेक्टेड राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।